नमस्कार मित्रांनो, आत्ताची महत्त्वाची बातमी. तुकाराम मुंढेच्या एफडीएचा धडाका. बँगलोर अँगार बेकरीवर धाड टाकून डायरेक्ट दुकानात सील केलं. नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील प्रसिद्ध बँगलोर अँगार बेकरीवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत अस्वच्छते प्रकरण दुकान सील केले. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून अन्न पदार्थ विक्रेत्यांचे घाम फोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. रेणापूर येथील प्रसिद्ध बँगलोर अँगार बेकरीवर लातूरच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी थेट धाड टाकत एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे रेणापूर परिसरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील अन्न पदार्थ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. रेणापूरमधील महात्मा गांधी चौक भागात ही बेकरी कार्यरत होती. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने जेव्हा या बेकरीत अचानक पावले ठेवली तेव्हा तेथील भीषण परिस्थितीत पाहून स्वतः अधिकारी चक्रावून गेले. बेकरीच्या आत अत्यंत गलिच्छ आणि प्रचंड अस्वच्छ वातावरणात ग्राहकांसाठी अन्न पदार्थ बनवले जात असल्याचं अधिकाऱ्यांच्या निर्देशनात आले. या तपासणी दरम्यान अधिक धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ मांडत चक्क मुदत बाहेर गेलेले कच्चा माल वापरून बेकरीचे विविध पदार्थ तयार केले जात असल्याचं उघडकीस आले आहे. या बेकरीमध्ये स्वच्छतेच्या नियमांनी पूर्णपणे केरीची टोपली दाखवण्यात आली होती, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. बेकरी चालकाचा हा निष्काळजीपणा आणि नियमाचे उल्लंघन पाहता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जागीच कडक पावले उचलली. या बेकरीचा अन्न व्यवसाय परवाना, फूड लायसन्स तत्काळ आणि जागेवरच निलंबित करण्यात आला आहे. तसेच या बेकरीचा संपूर्ण व्यवसाय तातडीने बंद पाडत प्रशासनाच्या वतीने दुकान सील करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक निर्णयामुळे रेणापूरमधील इतर व्यवसाय करणारे हादरून गेले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही अन्नपदार्थ विक्रेत्याला सोडणार नाही असा स्पष्ट इशारा या कारवाईच्या माध्यमातून प्रशासनाने दिला आहे. आगामी काळातही जिल्ह्यातील अशा बेकायदा आणि अस्वच्छ हॉटेल्स तसेच बेकरीवर कारवाईची सत्र सुरूच राहणार असल्याचं संकेत मिळत आहे. तर तुम्हाला काय वाटतं या कारवाईविषयी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.